नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या आर आर ऑप्शन ट्रेडिंग अकॅडमीमध्ये. मित्रांनो, आज बघू शकता ऑप्शन चेन डाटानुसार आपल्याला आजचं जे टार्गेट पाहिजे होतं त्याप्रमाणे आपल्याला मिळालेलं आहे. 24,400 पासून तर बघू शकता तुम्ही 24,600 पर्यंत परफेक्टली आपल्या ज्या ऑप्शन चेन डाटानुसार ज्या आपल्या सपोर्ट आणि रेजिस्टन्स लाईन ड्रॉ केले त्यामध्येच आपल्याला मोमेंटम परफेक्टली मिळालेलं आहे. आता हे सर्व आपण ऑप्शन चेन डाटामध्ये थोडंसं बघून घेऊया की ऑप्शन चेनमध्ये डाटा कशा प्रकारे चेंजेस झालेला आहे. तत्पूर्वी तुम्ही या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या काही तुमची शंका असेल तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. तर चला सध्या सर्वात पहिल्यांदा आपण बघूया ऑप्शन चेन. तर ऑप्शन चेनमध्ये कशा प्रकारे आज डाटा चेंजेस झालेला आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता ही आहे निफ्टीची ऑप्शन चेन आणि सध्या आता जो टाईम झालेला आपला तो 3:30 वाजलेला आहे सध्या या ठिकाणी. आता यानुसार मार्केटमध्ये बघू शकता शॉर्ट कव्हरिंग चांगल्या प्रकारे मिळालेली आहे आणि या शॉर्ट कव्हरिंगनुसार जो डाटा आहे आपला यामध्ये चांगल्या प्रकारचे आपल्याला पोझिशन कमी झालेले दिसत आहे कॉल रायटिंग. तर ऑप्शन चेनवर बघू शकता सध्या आपली करंट मार्केट प्राइस किती दाखवत आहे क्लोजिंगचे या कंडिशनला. तर सध्या 24,585 ही सध्या आपली करंट मार्केट प्राइस क्लोजिंगची दाखवत आहे. आणि यानुसार बघू शकता जो आपला सकाळी 24,400चा एक जो सपोर्ट होता चार्ट पॅटर्ननुसार या ठिकाणी बघू शकता कसा डाटा तयार झालेला आहे. इथं पूर्ण 1 करोडच्या जवळपास इथं पुट रायटिंग झालेली आहे आणि आजच्या दिवसाला 61 लाखाचा नवीन ओपन या ठिकाणी ॲड झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी चांगल्या प्रकारची एक स्ट्रॉंग सपोर्ट या ठिकाणी तयार झालेला होता, कारण या ठिकाणी टोटल पोझिशन आहे 1 करोडच्या जवळपास आहे आणि या ठिकाणी नवीन ओपन सुद्धा चांगल्या प्रकारे ॲड झालेला आहे. आणि त्याच कंडिशनला 24,400च्या या स्ट्राईक प्राईजला बघू शकता या ठिकाणी टोटल ओपन इंटरेस्ट किती दाखवत आहे कॉल रायटिंगचा 23 लाख आणि या ठिकाणी बघू शकता -20 लाखाचा यामध्ये डाटा दिसत आहे. म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे, या ठिकाणी ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत मंदीच्या पोझिशन तयार केलं त्यांनी इथे शॉर्ट कव्हरिंग केलेलं आहे, आपल्या पोझिशन कमी केलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी मार्केटमध्ये जे रिकव्हरी आपल्याला पाहायला मिळाली हे या शॉर्ट कव्हरिंगच्या कंडिशनमुळेच आपल्याला मार्केटमध्ये रिकव्हरी पाहायला मिळाली. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही 24,700 पासून तर 24,400 पर्यंत जेवढा काही कॉल रायटिंग झालेली होती या ठिकाणपर्यंत जेवढी काही कॉल रायटिंग झाली होती या सर्व ठिकाणी बघू शकता हा आकडा मायनसमध्ये तुम्हाला दिसत आहे, निगेटिव्हमध्ये हा डाटा दिसत आहे. या प्रत्येक ठिकाणी ह्या ज्या काही पोझिशन आहे ह्या पूर्ण शॉर्ट कव्हरिंगमध्ये कन्वर्ट झालेल्या आहेत. तर यामुळेच मार्केटमध्ये जे काही तुम्हाला आजचं तेजी पाहायला मिळालं हे पूर्ण शॉर्ट कव्हरिंगमुळे आणि त्यासाठी सपोर्टिव्ह जे होत्या ह्या 24,400 आणि 24,500वर बघू शकता पोर्ट रायटिंग कशा प्रकारे झालेली आहे. या ठिकाणी टोटल 96 लाखाचा टोटल ओपन इंटरेस्ट आहे आणि या ठिकाणी सुद्धा आजच्या दिवसाला 48 लाखाचा नवीन ओपन इंटरेस्ट ॲड झालेला आहे. तर यामुळेच मार्केटमध्ये आपल्याला जे अपसाईडचं मोमेंटम आज पाहायला मिळालं हे सर्व शॉर्ट कव्हरिंग आणि फ्रेश बाईंगमुळे. तर परफेक्टली ज्या 100 पॉईंटमध्ये मोमेंटम आपल्याला द्यायला पाहिजे ऑप्शन चेन डाटानुसार त्यानुसारच आपल्याला चार्टवर सुद्धा मोमेंटम पाहायला मिळेल. ठीक आहे. आता थोडंसं बघूया आपण चार्टवर कशा प्रकारे मोमेंटम आपल्याला पाहायला मिळालं. तर या ठिकाणी बघू शकता हा चार्ट आपला निफ्टीचा. आता या ठिकाणी बघू शकता शुक्रवारला या ठिकाणापासून मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर स्टार्ट झालं होतं. प्रॉफिट बुकिंग आणि फ्रेश सेलिंगमुळे पुन्हा या ठिकाणपर्यंत मार्केटमध्ये मोमेंटम तुम्हाला पाहायला मिळालं. आज मार्केटमध्ये फ्लॅट ओपनिंगसह पहिल्याच 5 मिनिटामध्ये तुम्ही भाषमध्ये बघू शकता रिकव्हरी या ठिकाणी मिळाली होती आपल्याला. या रिकव्हरीच्या कॅन्डलमध्येच लक्षात नाही आलं होतं की मार्केटमध्ये शॉर्ट कव्हरिंग 100% यायला पाहिजे. परंतु पुन्हा या ठिकाणी थोडंसं कॉन्सोलेशन काही वेळपर्यंत मार्केटने एकाच या आजच्या ओपनिंग आणि हायपर्यंत काही वेळपर्यंत इथं ट्रेड केलं. त्यानंतर बघू शकता जसंही मार्केट या 24,400च्या सपोर्ट लेवलच्या वरती सस्टेन झालं या कॅन्डलच्या नंतर, तर मार्केट बघू शकता तुम्ही थोडंसं या ठिकाणी झालं पुन्हा हा सपोर्ट स्ट्रॉंग होत गेला, कारण या ठिकाणची जी काही कॉल रायटिंग होती ही या ठिकाणी पोझिशन कमी करत होते. त्यानुसार बघू शकता तुम्ही 24,400च्या या परफेक्टली लेवलपासूनच मार्केटने पुन्हा 24,500 पर्यंत एक वन साईड रॅली दिली. या ठिकाणी बघू शकता थोडंसं सेलिंग प्रेशर या ठिकाणी पाहायला मिळालं या कॅन्डलवर. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा इथे शॉर्ट कव्हरिंग झाली. शॉर्ट कव्हरिंगच्या नंतर तुम्ही बघू शकता कंटिन्यू 24,600 पर्यंतच परफेक्टली. तर या ठिकाणी बघू शकता परफेक्टली जी हाय प्राईज आजची झालेली आहे हे बघू शकता 24,600 जी लाईन आपण याच्यामध्ये ड्रॉ केली आहे त्या लाईनलाच परफेक्टली टच केलेलं आहे या ठिकाणी. आता ह्या लाईन आपण कशा
कोण्या आधारे या ठिकाणी ड्रॉ केलेल्या आहे? या सर्व लाईन ऑप्शन चेन डाटानुसारच आपण या ठिकाणी टाकलेलं आहे. ही रेजिस्टन्स लाईन, ही रेजिस्टन्स लाईन आणि हा सपोर्ट लाईन आणि ही सपोर्ट लाईन. ही सपोर्ट लाईन जी आपण टाकली होती ही वाली, ही या परवाच्या दिवसच्या ब्लूच्या नुसार आपण या ठिकाणी ही सपोर्ट लाईन या ठिकाणी एक सपोर्ट घेतलेला होता. मेन तर आपला सपोर्ट हा ऑप्शन चेन डाटानुसारच होता. मार्केटने थोडंसं या सपोर्टला तोडण्याचा प्रयत्न केला, परंतु 24,400च्या वरती कंटिन्यूस सस्टेन होतं. त्यानुसार ऑप्शन चेनमध्ये आजच्या डेटमध्ये आपल्याला 100% ही शॉर्ट कवरिंग यायला पाहिजे होती आणि त्यानुसार आपल्याला ऑप्शन चेनमध्ये सुद्धा शॉर्ट कवरिंग या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा जो कॉल रायटिंगचा जेवढा काही कॉलम आहे या ठिकाणी बघू शकता पूर्ण डाटा या ठिकाणी निगेटिव्हमध्ये तुम्हाला दिसत आहे. हा निगेटिव्ह दिसण्याचं कारण काय की ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेल केले होते यांनी आपल्या पोझिशन या ठिकाणी स्क्युअर अप केल्या, एक्झिट केल्या. मग त्या लॉसमध्ये असो की प्रॉफिटमध्ये असो, परंतु यांनी काय केलं, जेवढा काही ओपोनंट्स ऑलरेडी पहिल्या दिवसापासून सेलिंगसाठी बनलेला होता त्यांनी या ठिकाणी पोझिशन कमी केलेला, म्हणजे आहे त्या पोझिशन कमी करून टाकल्या. आणि या ठिकाणी पुट साईडला या ठिकाणी बघू शकता तुम्ही ओपोनंट्स आजच्या ठिकाणी वाढलेला तुम्हाला दिसत आहे. या ठिकाणचा जो काही डाटा हा प्लसमध्ये दिसत आहे आणि या ठिकाणचा डाटा मायनसमध्ये दिसत आहे. या ठिकाणी पोझिशन आजच्या डेटमध्ये चांगल्या प्रकारे वाढला आहे. म्हणूनच मार्केटमध्ये तुम्हाला परफेक्टली मोमेंटम पाहायला मिळालं. की आपण जसं सकाळी हा जो 24,400चा कॉल ऑप्शन आहे याला आपण 230 ते 235च्या दरम्यान आपण एक थोडंसं रिकमेंडेशन केलं होतं की एक मला एज्युकेशन पर्पज आपण या ठिकाणी याला एक सजेशन केलं होतं. या ठिकाणी बघू शकता तुम्ही परफेक्टली या कॉलने किती हाय केलेला आहे, 240, 230-35च्या रेंजला आपण या ठिकाणी बाईंगसाठी रिकमेंडेशन केलं होतं. त्यानंतर 241पर्यंत हा परफेक्टली या ठिकाणी टार्गेट देऊन गेलेला आहे तो. तर हे सर्व काही जे आपण आता पाहिलेलं आहे सर्व ऑप्शन चेन डाटानुसार आपल्याला नेहमी पाहायला मिळते आणि त्यानुसारच आपल्याला नेहमी ट्रेड होताना मार्केटमध्ये दिसते. ठीक आहे. तर मित्रांनो, ऑप्शन चेन डाटानुसार तुम्हाला जे काही चार्टवर मी जे काही टार्गेट दाखवले हे कसे वाटले तुम्हाला, तुम्ही एक वेळा कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला. या ठिकाणी बघू शकता तुम्ही परफेक्टली ही जी ऑप्शन चेन डाटानुसार 24,600ची लेवल आहे या लेवलपर्यंतच मार्केटमध्ये मोमेंटम पाहायला मिळालं, रेजिस्टन्स परफेक्टली. त्यानंतर या ठिकाणीसुद्धा जेव्हा या ठिकाणपासून रॅली मिळाली 24,400पासून या ठिकाणपासून जेव्हा मार्केटमध्ये रॅली मिळाली या ठिकाणी बघू शकता थोडं कॉन्सोलेशन केल्याच्यानंतर सेलिंग प्रेशर या ठिकाणी पाहायला मिळालं. परंतु जी काही आपली 24,400ची लेवल आहे ऑप्शन चेन डाटानुसार या लेवलच्या खाली मार्केटमध्ये इथं क्लोजिंग मिळाली नाही आपल्याला. पुन्हा मार्केटमध्ये रॅली आली, पुन्हा परफेक्ट 24,500च्या लेवलवरतीच रिजेक्शन तुम्हाला पाहायला मिळालं या ठिकाणी. परंतु जेव्हा ह्या अशा प्रकारच्या कॅन्डल्स तयार होतात, बघू शकता इथं निगेटिव्ह कॅन्डल्स बनली परंतु तेवढ्याच फास्टमध्ये पुन्हा ग्रीनवाली कॅन्डल मिळाली, तेव्हा अशा कॅन्डलवर आपल्याला लगेच समजायला येते की या ठिकाणी शॉर्ट कवरिंग 100% होत आहे. या ठिकाणी सुद्धा बघू शकता थोडंसं मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर दाखवायला प्रयत्न केला, परंतु पुन्हा ग्रीन कॅन्डलमध्ये मार्केटला अपसाईड जाण्याचं. ह्या जे कॅन्डल वन टाईम ह्या जे काही बनतात हे शॉर्ट कवरिंगमध्ये चांगल्या प्रकारे बनतात. या कॅन्डलमध्ये खरी जी सकाळची जी शॉर्ट कवरिंग लक्षात आली होती ती या कॅन्डल्समध्ये आणि त्यानंतर या कॅन्डलमध्ये, कारण ह्या कॅन्डल फुल बाईंगमध्ये हे होते आणि एवढ्या पॅनिक सिच्युएशनमध्ये मार्केटमध्ये एवढ्या जे काही पॉझिटिव्ह कॅन्डल बनतात ह्या पूर्ण शॉर्ट कवरिंगमध्ये बनतात. फ्रेश बाईंग या ठिकाणी येण्यासाठी टाईम लागतो, परंतु शॉर्ट कवरिंगमध्ये एवढ्या स्ट्रॉंगली कॅन्डल शॉर्ट कवरिंगमध्येच तयार होतात. ठीक आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला एक वेळा कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.